रामकृष्ण हरी. सज्जन हो, मालकाची मर्जी राखणे हीच खरी सेवा. आता नोकराने मर्जी मालकाची राखणं म्हणजे आता मालक वेगवेगळे असू शकतात. सरकारी नोकर असेल तर त्याचा एखादा साहेब बॉस असतो, त्याची मर्जी राखून आपण चाललं पाहिजे. तो जर म्हटला ना बैल गाभणा तर त्याने म्हणायचं 9वा महिना, म्हणजे मग त्याला वाटतं. पण त्याचं तुम्ही खंडन करत बसताना काय मूर्ख साहेब, बैल कुठं गाभणा असतो असं म्हणत बसले तर तुम्हाला घरी जावं लागेल. तेव्हा त्याची मर्जी राखणं ही ती खरी सेवा सेवकाची असते. कंपनीत काम करत असेल तर मॅनेजरची मर्जी तुम्हाला राखावं लागेल. खाजगीमध्ये काम असेल तर मग वेगवेगळे मालक असतील तर त्याची आपल्याला मर्जी राखावी लागेल. तेव्हा नोकराला स्वतःचं मन नसतं असं म्हणतात. त्याला स्वतःचं मत नसतं, त्यांनी मत प्रगट नाही करायचं. तेव्हा मालक काय म्हणेल त्याप्रमाणे त्याने वागायचं असतं. त्याबद्दल आपण जरा 1-2 उदाहरणं घेऊया. आणि जास्त चांगली उदाहरण म्हणजे बिरबल आणि बादशहा. अगदी बिरबल हा हजरजबाबी असायचा. प्रत्युत्पन्नमती आणि समयसूचक बुद्धी त्या बिरबलला होती. आणि ज्याचा प्रधानमंत्री चांगला ते सगळं राज्य चांगलं असा एक दंडक म्हणा, नियम म्हणा असा एक आहे की प्रधानमंत्री चांगला असला पाहिजे. आणि मग बादशहासुद्धा तसा गुणग्राही असला पाहिजे. तर तशी त्यांची जोडी होती. तेव्हा बादशहा वेगवेगळे प्रश्न सतत बिरबलला विचारित असायचा आणि बिरबल हजरजबाबी असल्यामुळे ताबडतोब उत्तर देत असायचा. एकदा बिरबल आणि बादशहा जेवायला एकत्र जेवले आणि जेवणामध्ये वांग्याची भाजी केलेली होती. जेवण झाल्यानंतर बादशहा बिरबलला म्हणतो, बिरबल काय वांग्याची भाजी मस्त झाली आज, आहा हा. तेव्हा बिरबल म्हणतो, म्हणून तर म्हणाले भगवंताने त्याच्यावर छत्री धरलेली आहे त्या वांग्यावर. असं बघा, वांग्याच्या देठ असतो आणि छत्रीसारखं ते वांग्याच्यावर असे हे असतं बघा, छत्रीसारखं. म्हणून देवाने छत्री धरली म्हणाले. 2-4 दिवस गेल्यानंतर पुन्हा वांग्याची भाजी करण्यात आली आणि त्या दिवशी मात्र वांग्याची भाजी बिघडली होती, खराब झाली होती. तेव्हा बादशाह परत म्हणला, बिरबल अरे आजची भाजी वांग्याची म्हणले खराब झाली. तेव्हा बिरबल म्हणतो, म्हणून तर देवाने खालून खुटी ठोकलेली आहे. म्हणजे वांग्याच्या खालच्या बाजूला एक छिद्र असतं बघा, आणि त्याचा फायदा घेऊन बिरबल म्हणतो, म्हणून तर देवाने खुटी ठोकली खालून. तेव्हा बादशाह म्हटला, अरे बिरबल, एकदा म्हणतो देवाने छत्री धरली, एकदा म्हणतो खुटी ठोकली, असं परस्पर विसंगत का बोलतोस तो? तो म्हणला, महाराज वांग्याशी माझा काही संबंध नाही, त्या वांग्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. तुम्हाला बरं वाटावं हेच माझं ब्रीद आहे, कारण तुम्ही माझे मालक आहात. तुमच्या सगळ्या याच्यावर मी उदरनिर्वाह करतो आहे, तुमच्यामुळे मी आहे. त्यामुळे स्वामीची या मनोभावा आवडेल तेच परमसेवा असं संत म्हणतात. तेव्हा बिरबल उत्तर दिल्यावर बादशाह खुश झाले, बरोबर आहे म्हणले. असंच एकदा बादशहाने पुन्हा विचारलं, बिरबल आपल्या राज्यात कावळे किती आहेत? तो म्हणला 2000. म्हणले कमी असतील तर? म्हणले दुसऱ्या राज्यात पाहुणे गेले असतील. जास्त असतील तर? दुसऱ्या राज्यातून पाहुणे आले असतील. म्हणले हे कशावरून? म्हणले मोजून बघा. बिरबल गप्पच बसला, कारण कावळ्याला मोजणं इतकं काय सोपं नाही. बिरबल म्हणजे बिरबल हजर जबाबी असायचा. झालं एकदा असंच. बादशाह म्हणाला, माणसाच्या तळ हातावर केस का नाहीत रे बिरबल? तो म्हणला, महाराज आपण सतत लोकांना दान देता ना, सतत हाताला काम, त्यामुळे हातावर केस राहत नाही. तुम्ही दातृत्व तुमच्यात फार मोठं आहे म्हणून हातावर नाही केस राहत तळ हातावर. आणि म्हणले दुसरे म्हणले तुमची कीर्ती ऐकून ते हात चोळीत बसतात, जाळतात, म्हणून त्यांच्या हातावर पण केस नसतात. बिरबलला आनंद वाटला, क्या बात आहे म्हणाले. म्हणजे असा हजरजबाबीपणा बिरबलमध्ये असायचा. आणि म्हणून संत म्हणतात, स्वामीची या मनोभावा
मनोभावा स्वामीची या मनोभावा आवडेल तेची परमसेवा आवडेल तेची परमसेवा स्वामीची या मनोभावा स्वामीचं हित स्वामीला प्रसन्न ठेवणं स्वामी म्हणजे मालक धनी त्याला स्वामी म्हटलेलं आहे त्यांच्या मनाप्रमाणे वागणं त्यांच्या कलाकलाने जाणं हे सेवकाचं परमोच्च कर्तव्य आहे आणि तीच खरी सेवा आहे मालकाच्या मर्जीप्रमाणे वागणं म्हणजे त्याची नोकरीही टिकते आणि सर्वच काही त्याचं व्यवस्थित चालतं सगळं निर्वाह त्याचा जीवनाचा निर्वाह त्या स्वामीमुळे त्याचा चाललेला असतो तेव्हा प्रत्येकाला स्वामी असतो आम्ही भक्त असेल तुम्ही भक्त असाल तर आपला स्वामी देव असतो आपण जरी कोणाचे नसलो तरी आपला कोणीतरी मालक असतो आपण तो मानलेला असतो त्याची मर्जी त्याला काय लागतं तसं जाणं अशा पद्धतीने आजचा हा भाग आहे हा भाग इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञानाचा आनंद घ्या ज्ञान वितरित करा वाटा ज्ञानदानम विशिष्यते रामकृष्ण हरी